तर इथे मी घेतली आहे कच्ची कैरी आणि आज मी बनवणार आहे मेथ आंबा. माझी फेवरेट डिश आहे, मला खूप आवडतो हे मेथ आंबा. आणि कच्ची कैरीचा हा मेथ आंबा खूप छान टेस्टी वाटते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी घेतली आहे कच्ची कैरी, त्याच्यावरचं स्किन आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला असे तुम्ही लांब पण कट करू शकता, स्क्वेअरमध्ये कट करू शकता. तर यामधली बी आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर मी याला छोटे छोटे असे स्क्वेअरमध्ये कट करून घेतलेले आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला ग्रेट करू शकता किंवा लांब पण कट करू शकता. तर अशा प्रकारे मी मँगो कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे तेल गरम करायला घेतलं आहे, त्यामध्ये टाकली आहे मोहरी. त्यानंतर मेथी टाकायची आहे, मेथी नक्की टाका, ह्यामध्ये मेथीचा टेस्ट खूप छान येतो आणि याला मेथ आंबा म्हणूनच म्हटलं जाते. त्यानंतर आपण कच्ची कैरी जी कट करून ठेवली होती ती इथे ॲड केली आहे. त्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंग तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल, पण हिंगचा टेस्ट खूप छान येतो. त्यानंतर थोडीशी हळद, तिखट आणि मीठ आपल्याला चवीनुसार ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला मँगो थोडासा शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. आपला आता मँगो छान झालेला आहे. त्यानंतर मी 1 वाटी इथे गूळ टाकलेला आहे, तुम्ही साखर पण ॲड करू शकता, पण गुळाचा वापर करून एकदा नक्की बनवून बघा, खूप छान टेस्ट येतो. त्यानंतर आपल्याला याला छान असं शिजू द्यायचं आहे. गुळामध्ये आपल्याला छान स्टीम येऊ द्यायचं आहे मँगोला, म्हणजे आंबट आणि अशी गोडशीर अशी चटणी तयार झाली आहे आपली. खूप छान टेस्टी वाटते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. इझी, सिंपल आणि क्विक अशी ही रेसिपी आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.